घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 18 नोव्हेंबरच्या भागात सुमित्रा ज्यावेळी हॉस्पिटलमधून बाहेर पडत असते त्याच वेळेस तिचा पाय घसरतो. इतक्यातच जानकी येऊन तिला सावरते. तेव्हा तिथे जानकीचं लक्ष जातं की सुमित्राने जानकीचा हात घट्ट पकडून ठेवला आहे. तेव्हा जानकी सुमित्राला म्हणते की आई, जसा नकळतपणे हात हातात आला आहे तसा हक्कानेच येऊ द्यात ना. तुमच्या आधारासाठी आम्ही कायम खंबीरपणे उभे आहोत. तेव्हा सुमित्रा जानकीच्या हातून आपला हात सोडवते. सुमित्रा तेथून जाणार तेव्हा जानकी तिला पुन्हा थांबवते आणि नानांबद्दल चौकशी करते. तेव्हा सुमित्रा जानकीला म्हणते की नाना बरे आहेत आणि ती ओवीबद्दल विचारते. ती म्हणते की ओवी कशी आहे, तिला भाजलं तर नाही आहे ना. तेव्हा जानकी खूप खुश होते, कारण सुमित्राला देखील त्यांची काळजी वाटते हे स्पष्टपणे तिच्या चेहऱ्यावरती दिसत असतं. तेव्हा जानकी म्हणते की हो, सुखरूप आहे ते. सुमित्राला ऋषीची देखील काळजी वाटत असते. सुमित्रा ऋषीबद्दल विचारते, परंतु नकळतपणे ती जानकीला म्हणते की अजून कोणाला काही झालं तर नाहीये ना. तेव्हा जानकी म्हणते की अजून कोणाला तरी म्हणजे ऋषिकेशलाच ना. आई, तुम्ही ऋषिकेशबद्दलच विचारत आहात ना. उत्तम. जानकी उलट सुमित्राला प्रश्न विचारते. इतक्यातच ऋषिकेश येतो. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश, प्लीज आईशी बोला ना. त्यांनी देवळात देखील तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी हात उचललाच होता, परंतु त्यावेळीही तुम्ही त्यांच्याशी बोलला नाहीत. प्लीज आता तरी बोला ना. आईनं तुमची काळजी वाटते आहे. असं जानकी ऋषीला सांगत असता क्षणी तिथे कारस्थानी ऐश्वर्याची एंट्री होते. ज्यावेळी ऐश्वर्याला ऋषी पाहतो तेव्हा त्याच्या डोक्यातच तिडक जाते. ऋषिकेश तिथे जानकीला सांगतो की मला कुणाशी काहीच बोलायचं नाहीये. तेव्हा तिथे ऐश्वर्या मुद्दाम मध्यस्थी करते आणि ती ऋषिकेशला म्हणते की कोणाशीही म्हणजे त्या आई आहेत आमच्या, नीट बोलायचं त्यांच्याशी. असं तिथे आता ऐश्वर्या तरडावून ऋषिकेशला दाब देते. तेव्हा जानकी ही काही कमी नसते. ती ऐश्वर्याला म्हणते की आमच्या म्हणजे या आई आमच्या सुद्धा आहेत आणि तू का मायलेकरांमध्ये पडते आहेस. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की इथे आपलं कोणीच नाही आहे जानकी, चल पटकन. आणि जानकी बोलणार तेव्हा ऋषिकेश जानकीचा हात पकडतो आणि तिला तसाच खेचत घेऊन जातो. ऐश्वर्याला आयती संधी मिळते सुमित्राच्या मनात नको ते विचार भरवण्याचे. ऐश्वर्या तिथे सुमित्राचे कान भरायला लागते. ती म्हणते की बाप रे आई, पाहताय ना, अहो यांनी आपल्या नानांना ढकललं, स्वतःच घराबाहेर निघून गेले आहेत आणि यांचा माज काही उतरलेला नाहीये आई. परंतु तुम्ही काळजी करूच नका, आम्ही आहोत ना तुमच्यासोबत. ऐश्वर्या तिथे सुमित्राला तिची खोटी काळजी दाखवते. ती म्हणते की आई, आम्ही तुमची माणसं आहोत आणि तुमची माणसं तुमच्यासोबत आहेतच ना. त्यांचा कशाला विचार करत आहात तुम्ही तुम्ही ना त्यांचा सतत विचार करता आणि स्वतःला त्रास करून घेता. परत तुमचा BP वाढतो. त्यापेक्षा त्यांचा विचारच सोडून द्या. चला माझ्यासोबत. ऐश्वर्या सुमित्राला घेऊन जाते. तर तोचपर्यंत ऋषिकेश जानकी दोघांनीही सगुणाची भेट घेतलेली असते. गुलाब खूप ढसाढसा रडत असतो. तेव्हा ऋषिकेश त्याला स्वतःला सावरण्यासाठी सांगत असतो. तर तिथे सगुणाला स्वतःच्या चुकीची जाणीव होते आणि त्याचा पश्चातापही. तेव्हा ती जानकीला म्हणते की वहिनी, खरं तर मी तुमच्याशी खूप वाईट वागले, त्याचीच शिक्षा मला देवाने दिली आहे. तर तिथे आता सगुणाला पश्चाताप होत असतो की जानकीला तिने किती वाईट वागले. ती जानकी ऋषिकेशची माफी मागते. तेव्हा तिथे जानकी सगुणाचे डोळे पुसते आणि तिला सांगते की बस आता, किती माफी मागणार आहे आणि स्वतःला तरी किती त्रास करून घेणार आहे. गुलाबचं रडणं मात्र थांबतच नसतं. त्याला अश्रू अनावर होतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सगुणा, असं समज की गुलाबला आणखी खूप सारी वर्ष तुला झेलायचं आहे, म्हणूनच देवाने तुला वाचवलं आहे, हो ना. तेव्हा तिथे सगुणा जानकीला हसू येतं. तर तिथे ऋषिकेश विचार करतो की गुलाब जर असाच सगुणाजवळ बसून राहिला तर तो खूप त्रास करून घेईल स्वतःला आणि खूप रडेलही. म्हणून ऋषिकेश गुलाबला सांगतो की ओवी तिकडे एकटीच आहे, आपण दोघं जाऊयात ना. तेव्हा गुलाब सगुणाला काळजी घेण्यासाठी सांगतो. तेव्हा जानकी म्हणते की मी आहे गुलाब इथे. त्यानंतर ऋषिकेश गुलाबला तेथून घेऊन जातो. तर एखाद्या मोठ्या बहिणीसारखी जानकी सगुणाची काळजी घेत असते. ती सगुणाला सांगते की हे बघ, तुला जर काही त्रास होत असेल तर मला नक्की सांग, मी डॉक्टरांना लगोलग बोलावते. तेव्हा सगुणा जानकीसमोर खुलासा करते खूप मोठ्या गोष्टीचा. ती सांगते की ऐश्वर्या वहिनी चांगल्या नाही आहेत. तेव्हा जानकीला धक्काच बसतो. तर सगुणा म्हणते की आता देखील त्या मला धमकावून गेल्या आहेत. खरं तर माझीच चुकी झाली आहे वहिनी. मी चुलीतली लाकडं होण्यापेक्षा कुऱ्हाडीचा दांडा झाले.
त्या ऐश्वर्या वहिनी आहेत ना, त्या तुमच्या वाईटावरती टपून आहेत जानकी वहिनी. प्लीज तुम्ही सावध राहा. तिथे आता सगुणा दुसऱ्या गोष्टीचा खुलासा करते. ती सांगते की आज माझ्या बाबतीत जो काही प्रकार घडला आहे ना, तो ऐश्वर्या वहिनीनीच केला आहे. परंतु तो माझ्यासाठी नव्हता, तर तुमच्यासाठी होता. जानकीच्या पायाखालची जमीनच हादरते. सगुणा पुढे जानकीला म्हणते की मी ऐश्वर्या वहिनींना सांगितलं नव्हतं की मी तुमच्याकडे येणार आहे ते. त्यांनीच तुमच्यासाठी ते कारस्थान रचलं होतं. आता ऐश्वर्याच्या कारस्थानाचा खूप मोठा गौप्यस्फोट सगुणाने जानकी समोर केलेला असतो. तेव्हा जानकी सगुणाला सांगते की हे बघ, आपल्याला घाबरायची काहीच गरज नाहीये. कारण ज्याच्या डोक्यावरती परमेश्वराचा हात असतो ना, आणि ज्याच्या पाठीशी आईवडिलांची पुण्याई असते ना, त्याला कधी काही होत नाही सगुणा. सगुणा हे बघ, हे तर सगळं काही जग जाहीर आहे की ती ऐश्वर्या आमच्या वाईटावरती टपली आहे. परंतु आज तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली, ही किती मोठी चांगली गोष्ट आहे. जानकी सगुणाला धीर तर देतेच, परंतु त्याचबरोबर खूप मोठा मौल्यवान सल्ला देखील देते. ती म्हणते की तुझा हात चांगुलपणा इतका वाढव की बाहेर जे वाईटावर टपलेले आहेत ना, त्यांच्यासमोर तुला हात चांगुलपणा कामी येणार आहे. जानकी सगुणाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते आणि तिला सांगते की आता बस, या पश्चातापाच्या आगीत स्वतःला नको होरपळून घेऊस. आता माफीही मागितली आहेस ना, तू आता लवकरात लवकर बरी हो. असं म्हणत जानकी सगुणाचा ऑक्सिजन मास्क परत लावते आणि ऐश्वर्याच्या बाबतीत ते रागाने पेटून उठलेले असते. तोचपर्यंत सौमित्राला देखील आता सुगावा लागलेला असतो की कारस्थान रचणारी ऐश्वर्याच होती. सौमित्र अवंतिकाला म्हणतो की मगाची तू जे काही बोलत होतीस ना ऐश्वर्याच्या बाबतीत, ते अगदी बरोबर होतं. तेव्हा अवंतिका म्हणते की हो ना सौमित्र, बघ मी बरोबर ओळखते तिला. आता मला चांगलंच कळलं होतं ऐश्वर्याला पाहता क्षणी की ते नक्कीच काहीतरी कांड करून आले आहे. हळूहळू ना मला तिचे गुण समजायला लागले आहेत सौमित्र. तेव्हा सौमित्र अवंतिकाला सांगतो की मी मगाशी जानकी वहिनीनं फोन केला होता. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तिच्या घराच्या बाहेर एक म्हातारी बाई आली होती आणि ती फटाक्यांची टोकरी तिथेच ठेवून गेली. तेव्हा तिथे अवंतिका म्हणते की मला चांगलंच माहिती आहे की ते फटाके नक्की कोणासाठी होते सौमित्र, हो ना? तेव्हा सौमित्र मान हलवून होकार देतो. सौमित्रला अवंतिका म्हणते की आणि जानकी वहिनी म्हणतायत त्याचप्रमाणे एक म्हातारी बाई आली होती आणि ज्यावेळी ऐश्वर्या घाबरून परत आली होती ना, तेव्हा तिच्या केसाला पांढरं काहीतरी लागलं होतं. बघ, या दोन्हीचं खूप मोठं कनेक्शन आहे सौमित्र. अवंतिकाचा संशय अखेर आता खरा ठरलेला असतो. जानकीच्या जीवावर उठणारी ऐश्वर्याच होती याची आता सौमित्र अवंतिकाला चांगलीच खात्री पटलेली असते. तेव्हा तिथे सौमित्रला अवंतिका सांगत असते की सौमित्र सगळं काही क्लिअर आहे की ती ऐश्वर्या जानकी वहिनी ऋषिकेश दादाच्या जीवावर उठले आहे. तेव्हा सौमित्र अवंतिकाला थांबवतो, कारण इतक्यात ऐश्वर्या सुमित्राला घेऊन घरी आलेली असते. सौमित्र अवंतिका दोघेही पटकन उठतात. सौमित्र तिथे सुमित्राला जाऊन विचारतो की सगुणा बरी आहे ना? तेव्हा ऐश्वर्या चुकून बोलून जाते की ती जिवंत आहे अजून, आय मीन बरे आहे. तर अवंतिका विचारते की दादा वहिनी त्यांच्या सोबतच आहेत ना? तेव्हा सुमित्रा सांगते की हो, ते दोघेही त्याच्याच सोबत आहे आणि हॉस्पिटलचं त्यांचं सगळं बिल त्या दोघांनीच भरलं आहे. तेव्हा सौमित्र रागाने ऐश्वर्याकडे पाहत म्हणतो की दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा त्या बिचाऱ्यांना मोजावी लागते आहे. सुमित्राचा जीव सगुणासाठी कळवळतो. ती त्या दोघांनाही सांगते की परंतु त्या बिचारीसोबत असं नव्हतं व्हायला पाहिजे. तेव्हा सौमित्र म्हणतो की संगत आई, चुकीच्या संगतीत आलं की नक्कीच वाईट घडतं, हो ना? असं मुद्दाम सौमित्र ऐश्वर्याकडे पाहत बोलत असतो. ऐश्वर्याला तो इशारा बरोबर कळलेला असतो. ऐश्वर्या मुद्दाम सौमित्र अवंतिकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि ती सुमित्राला सांगते की चला आई, तुम्ही हॉस्पिटलमध्ये न जेवताच गेला होतात ना, मी तुम्हाला जेवायला वाढते. तेव्हा तिथे सौमित्र मुद्दाम पुन्हा ऐश्वर्याला टोमणे मारतो की कसं आहे ना अवंतिका, की कोणी कितीही काळजी करण्याचा आणला ना, तरी आपली काळजी आपणच करायला हवी आहे. तू एक काम कर ना ऐश्वर्या, अवंतिका तू ना आईला प्लीज जेवायला वाढ ना. असं तिथे म्हणता क्षणी अवंतिका म्हणते की हो चला आई. अवंतिका सुमित्राला घेऊन जात असता सौमित्र म्हणतो की आणि हिलाही वाढ, नाही का? तेव्हा सौमित्र ऐश्वर्याला शब्दागणित टोमणे मारत असतो. तिला तिची लायकी दाखवून देत असतो. अवंतिका सुमित्राला घेऊन किचनकडे येते, तर तोचपर्यंत ऐश्वर्या देखील त्यांच्या पाठोपाठ येणार. ती परत फिरते आणि जाऊन सौमित्राला धमकी देते की
सतत तुझं ऐकून घेते ना, म्हणून सतत टोमणे मारायचे नाही आहेत हां मला, लक्षात ठेव. आणि त्यानंतर ती पुन्हा सुमित्राच्या पाठोपाठ यायला निघते, तेव्हा सौमित्र तिला थांबवतो आणि तो म्हणतो की काय गं, तू काय म्हातारी होतेस का? नाही म्हणजे अवंतिका मला सांगत होती की तू म्हातारी होतेस, तुझे केस पांढरे झाले होते. अरे मला खरं म्हातारीवरून आठवलं, जानकी वहिनी मगाशी मला म्हणाली की तिच्या घराबाहेर एक म्हातारी बाई आली होती आणि तिने फराळाच्या बॉक्समध्ये फटाके ठेवले होते आणि तेच फटाके फुटले. आता म्हातारी बाई म्हणजे पांढरे केस आलेच. सौमित्राच्या बोलण्याचा अर्थ बरोबर ऐश्वर्याच्या लक्षात येत असतो. तिला भीती वाटत असते. ऐश्वर्या थोडीशी गडबडलेली वाटते. सौमित्राचा बोलण्याचा रोग तिच्या लक्षात आलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या चिडते आणि म्हणते की 1 मिनिट, तुला काय म्हणायचं आहे की हे सगळं कारस्थान मी केलं आहे का? म्हणजे तुझा बोलण्याचा अर्थ असाच होतो आहे की मी म्हातारीच्या वेशामध्ये त्या जानकीच्या घराकडे गेले, त्या फराळाच्या बॉक्समध्ये फटाके मीच ठेवले आणि ते बॉक्स फुटल्यानंतर सगुणाला भाजलं, या सगळ्या जबाबदार मीच आहे असं म्हणायचं आहे का तुला? तुला असं वाटतं आहे का? असं ते ऐश्वर्या ठणकावून सौमित्राला जाब विचारत असते. तेव्हा सौमित्र सांगतो की मला वाटत नाहीये, तर पूर्ण खात्री आहे की या सगळ्या कारस्थानामध्ये तुझाच हात आहे. सौमित्र खूपच चवताळलेला असतो. तो ऐश्वर्याला म्हणतो की जानकी वहिनी इथे या घरात होती तर तिला त्रास देत होतीस, आता ती बिचारी तिथे सुखी आहे तर तिथे जाऊन तिला त्रास देते आहेस. परंतु तू काळजी करूच नको ऐश्वर्या, याचा लवकरच शेवट होणार आहे. तेव्हा ऐश्वर्या विचारते की कोण करणार, तू करणार आहेस का? तेव्हा तिथे सौमित्र ऐश्वर्याला सणसणीत उत्तर देतो की मी संपवणार आहे तुला. तुझ्या विरोधात तू जे काही कारस्थाने करते आहेस ना, ते सगळ्यांचे पुरावे मी गोळा करणार आणि या घराला कोट करणार आणि सर्वांच्या समोर तुझा खरा चेहरा घेऊन येणार. आता तुझा पर्दाफाश करण्यासाठी माझी वकिली सुद्धा मी सोडून देईन. सौमित्र तिथे ऐश्वर्याला धमकी देऊन निघून जातो. ऐश्वर्या पुरती गांगरून गेलेली असते. तर इकडे जानकी देवाला दिवा लावते आणि नमस्कार करते. त्यानंतर आपल्या पदराच्या गाठीला तिने जे मोजके पैसे जमवून ठेवलेले असतात ते पैसे ती हातामध्ये घेते आणि खूपच अस्वस्थ असते. इतक्यातच ऋषिकेश येतो. तेव्हा जानकी ऋषीला सांगते की तुम्ही खूप थकला आहात ना, दिवसभर जेवलाही नाही आहेत, तुम्ही फ्रेश व्हा, तोपर्यंत मी तुम्हाला जेवण वाढते. तेव्हा ऋषिकेश जानकीला विचारतो की काय झालं, तू थकलेली नाही आहेस का? चेहऱ्यावरती सुखाच्या रेषेखाली दुःख लपवून तुला थकवा येत नाही का जानकी? असे ज्यावेळी ऋषिकेश जानकीला विचारतो तेव्हा ती सांगते की हॉस्पिटलमध्ये सर्व पैसे खर्च झाले. ऋषिकेशला टेन्शन आलेलं असतं की आता ओवीच्या शाळेची फी कशी भरायची. तेव्हा जानकी ऋषिकेशला धीर देते. ती त्याला सांगते की तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका ऋषिकेश, ओवीच्या प्रिन्सिपलला जाऊन मी भेटणार आहे, ते सगळं काही मी मॅनेज करेन. परंतु आता फक्त हातात 5,000 उरले आहेत. आपल्याला महिन्याचा किराणा देखील आणायचा आहे आणि ओवीची फी देखील मॅनेज करायची आहे. तर जानकी ऋषिकेश समोर आता खूप मोठं आव्हान असतं. जानकी तिथे ऋषिकेशला म्हणते की आता पैसे जमवायचे म्हटल्यानंतर आपल्याला काम बघावं लागेल. तेव्हा ऋषिकेश सांगतो की काम तर मी बघणारच आहे जानकी, आता जे पडेल ते काम मी करायला तयार आहे. तेव्हा ऋषिकेश जानकीची माफी मागतो. जानकीला कळत नाही की अचानक हा माफी का मागतो आहे. तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की खरं तर ना मला आता स्वतःची लाज वाटते आहे की आज जे काही तुम्हा दोघींना भोगावं लागतंय ना ते फक्त माझ्यामुळे. तुम्हाला अशा अवस्थेत पाहून माझा ना जीव तुटतो आहे. ऋषिकेश फक्त स्वतःला त्रास करून घेत असतो. हे बघ जानकी, आजपर्यंत मी कोणाची एका रुपयाचीही फसवणूक केलेली नाही आहे आणि आज माझ्यामुळे तुम्हाला काय दिवस बघावे लागत आहेत. मला ना स्वतःची आता लाज वाटते आहे. असं म्हणत शर्मेने ऋषिकेश मान खालती घालतो. तेव्हा जानकी त्याला समजावते, तुम्ही माझा मान सन्मान आणि अभिमान आहात ऋषिकेश, असं तुम्ही मान खाली घातलेली मला नाही चालणार. जानकी ऋषिकेशला आता हिंमत देते, लढण्यासाठी बळ देते. ती ऋषिकेशचा हात पकडते आणि त्याला सांगते की याच मनगटात खूप बळ आहे ऋषिकेश. 1 रुपयाचे 1,00,000 रुपये केले तुम्ही कुस्ती जिंकून. राजरोजपणे ओबीची दिमाखात दिवाळी साजरी केली. मग तुम्ही काहीही का नाही करू शकत? तुम्ही सगळं काही करू शकता ऋषिकेश. संघर्षाचे घाव कितीही बसले ना ऋषिकेश, तर आपल्याला फक्त 2च माणसं तोडू शकतात, आपण दोघं. आपण दोघं किती स्ट्रॉंग आहोत हे फक्त आपल्या दोघांना माहिती आहे ऋषिकेश.
असं तिथे चाणक्य ऋषिकेशला हिंमत तर देत असते, त्याचबरोबर त्याची ढाल बनलेली असते. आणि ऋषिकेश, तसंही तुम्ही मगाशी म्हणाला होतात ना की आता नव्याने सुरुवात करायची, परिस्थितीशी संघर्ष करायचा आणि आता रडायचं नाही ऋषिकेश, तर लढायचं आहे. चाणक्यने ऋषिकेशला बळ दिलेलं असतं, त्याची ताकद काय आहे ही त्याला समजावलेली असते. चाणक्यच्या बोलण्याने ऋषिकेशला हिंमत आणि धीर दोन्हीही मिळालेला असतो. त्याच नंतर ऋषिकेश चाणक्यला जवळ घेतो आणि तिला वचन देतो की मी आता हार नाही मानणार आहे, मी पैसे कमवून दाखवेन चाणक्य. तेव्हा चाणक्य देखील आता खुश होते. त्याच नंतर रात्री ऐश्वर्या स्टोअर रूममध्ये आलेली असते, कारण तिने तो व्हाईट बोर्ड तिथेच ठेवलेला असतो. तो व्हाईट बोर्ड जेव्हा ती उघडते तेव्हा ती म्हणते की जर गोष्टी ठरवल्याप्रमाणे घडत असतील तर किती मजा वाटते ना. चाणक्य, ऋषिकेश, ओवी, आता तुम्हाला तर घराबाहेर काढलंच आहे आणि सुमित्राई तर माझ्या खिशातच आहेत. आणि हा सारंग, तो तर काय बोलणार आहे माझ्या पुढे. आणि आमचे नाना, यांची तर बोलती आता मी कायमची बंदच केली आहे. आता या घरात माझ्या विरोधात राहिलेत फक्त दोघं जण, हा सौमित्र आणि अवंतिका. तेव्हा तिथे ऐश्वर्या एकटीच बडबडत असते. ती म्हणते की सौमित्र, तू काय म्हणाला होतास मला? तू संपवणार मला? तू? अरे या घरातली मोठी भक्कम असणारी झाडं अशी उपटून फेकून दिली आहेत मी. आता तुमच्यासारखी गवत फेकून द्यायला कितीचा वेळ लागणार आहे मला? सौमित्र, तू या ऐश्वर्याला संपवणार? असं म्हणत ऐश्वर्या एकटीच वेड्यासारखी जोरजोराने हसत असते. परंतु सौमित्र, अवंतिका, तुम्ही माझ्या विरोधात पुरावे गोळा करण्याआधीच मी तुम्हाला घराच्या बाहेर नाही काढलं तर बघा. असं तिथे ऐश्वर्याचं कारस्थान डोक्यात शिजत असतं. त्यानंतर ती स्वतःच पुन्हा उलट विचार करते की सतत तोच पॅटर्न कशाला वापरायचा, नाही का? तुमच्यासाठी एक स्पेशल वेगळं काहीतरी करूयात आपण. तुम्हीच सतत म्हणत असतात ना की तुमच्या तोंडात ताकद आणि एकीत बळ आहे ना. आता तुमचं ते एकीचं बळच मोडून काढेन मी. ऐश्वर्या देखील आता चावताळलेली असते. सौमित्रने तिला धमकी दिल्यामुळेच आता ऐश्वर्या खूप चिडलेली असते. तेव्हा ती म्हणते की कोर्टात जसं तुम्ही वागता ना त्याचप्रमाणे एकमेकांच्या विरोधात तुम्हाला एकमेकांना उभं करेन मी आणि तुम्हाला संपवून टाकेन. पूर्णपणे हे रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करून टाकेन. तिथे आता ऐश्वर्याच्या मनात बदल्याची आग निर्माण झालेली असते. त्याचनंतर चिडलेली ऐश्वर्या विचार करते की परंतु कसं? असं अचानकपणे मी काय करू की त्या दोघांमध्ये वाद निर्माण होतील? काय करू? असं म्हणत ती हातातला कपडा चोराचा फेकून देते. त्याचनंतर ऐश्वर्याचं लक्ष एका वेगळ्या ठिकाणी जातं. ज्यावेळी तिचं लक्ष एका मिररकडे जातं तेव्हा ऐश्वर्या त्या मिररकडे जाते आणि ती म्हणते की ऐश्वर्या, एवढी सुंदर असून देखील तुला त्या सौमित्राने डावललं आणि त्या फडतूस अवंतिकाशी लग्न केलं. परंतु ठीक आहे, तुमच्या दोघांची जी हॅपी मॅरिड लाईफ चालली आहे ना त्याला मी 4 चांद लावेन. तुम्ही दोघांनी अग्नीच्या साक्षीने 7 फेरे घेऊन वचनं दिली होती ना, परंतु तोच संसार आता 360 डिग्रीने मी फिरवेन. तुमच्या संसारामध्ये मी इतके वाद लावेन ना, इतके गैरसमज निर्माण करेन, इतके की सौमित्र, तुझी जी अवंतिका आहे ना, ती अवंतिका स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र तुझ्या तोंडावरती फेकून देईल आणि कायमची तुला सोडून निघून जाईल. आणि हा ऐश्वर्याचा शब्द आहे. आता तुमचं प्रेम हरेल आणि या ऐश्वर्याचा सूड जिंकेल. असं म्हणत तिथे आता ऐश्वर्याच्या मनात बदल्याची आग धगधगत असते. बदल्याच्या आगीमध्ये ऐश्वर्या चावताळून उठलेली असते. तर सौमित्र आणि अवंतिका, आता दोघेही तयार राहा. असं म्हणत ऐश्वर्याने एक वेगळंच कारस्थान रचलेलं असतं त्या दोघांसाठी. त्याचनंतर दुसऱ्या दिवशी चाणक्य ओवीला घेऊन तिच्या स्कूलमध्ये गेलेली असते प्रिन्सिपल मॅडमला भेटायला. तेव्हा प्रिन्सिपल मॅडम ओवीचं खूप कौतुक करत असतात. त्या सांगतात की ओवी ना चित्रकला, डान्स यामध्ये खूप उत्कृष्ट काम करते आणि त्यातून ती कधीच अभ्यासात मागे राहत नाही. खरंच तिच्यामध्ये सर्व काही संस्कार दिसून येतात. तेव्हा तिथे चाणक्य म्हणते की मी तुम्हाला ओवीच्या शाळेची फी भरायला आले होते तुमच्याकडे. आणि त्यानंतर चाणक्य ते पैसे काढून प्रिन्सिपल मॅडमच्या हाती टेकते. तेव्हा त्या विचार न करता ते पैसे घेतात. तर चाणक्य सांगते की काय आहे ना, पैसे एकदा मोजून घ्या, म्हणजे ओवीच्या शाळेची फी भरायची आहे, त्यामध्ये पैसे कमी म्हणजे जास्तच कमी आहेत. त्याचनंतर प्रिन्सिपल मॅडम ज्यावेळी ते पैसे मोजतात तर त्यामध्ये फक्त 5,000 असतात. तेव्हा ते
त्या प्रिन्सिपल मॅडम सांगतात की माफ करा, खरं तर शाळेचे काही नियम आहेत, त्या नियमाप्रमाणे तुम्हाला पैसे पूर्ण भरावे लागतील. तेव्हा जानकी म्हणते की मला माहिती आहे 25,000 भरायचे आहेत, परंतु सध्या हे 5,000 आमच्याकडे आहेत. तोपर्यंत काहीतरी मॅनेज होत असेल तर करा ना. जानकी तिथे आता रिक्वेस्ट करत असते. तेव्हा ओवीला ते पाहवत नाही. ओवी रडायला लागते आणि जानकीला म्हणते की आई, आपण काय करायचं ग आता? तेव्हा जानकीला मोठा धक्काच बसतो. जानकीच्या पुढे आता खूप मोठं आव्हान असतं. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत. जानकी देवाकडे साकडं घालत असते की माझ्या लेकीच्या शाळेची फी भरायची आहे देवा, प्लीज काहीतरी चमत्कार कर, असं म्हणत जानकी ज्यावेळी ते मंदिर पुसत असते त्या क्षणी च्या ड्रॉवरमध्ये नानांनी एक गुप्त गोष्ट लपवलेली असते. तिथेच अचानकपणे ते कापड अडकतं आणि जानकीचं तिथे लक्ष जातं. तर तोचपर्यंत इकडे नाना, सुमित्रा व अवंतिका दोघींनाही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा सुमित्रा विचारते की काय झालं, तुम्हाला काही महत्त्वाचं सांगायचं आहे का? तेव्हा नाना होकार देतात. तर तोचपर्यंत नीच ऐश्वर्याने तिच्या कारस्थानाला सुरुवात केलेली असते. जाऊन सौमित्राचा हात पकडते आणि म्हणते की आता अवंतिकाने आपल्या दोघांना असं पाहिलं तर. तेव्हा सौमित्र खूप रागाने पेटून उठलेला असतो. इतक्यातच अवंतिका येते. अवंतिका ज्यावेळी ऐश्वर्याने सौमित्राचा हात पकडल्याचं पाहते तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो.